जय शिवराव भावांनो, तर आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता वाजले तर तसे 10 आणि आता जेवायले. आणि आज जेवायला घरी पुरणपोळीचा स्वयंपाक केलाय. काल महाशिवरात्र होते, काल एकादशीनं आज पण आज ह्याचा स्वयंपाक कवर केलाय का पुरणपोळीचा? आज महाशिवरात्री, काल महाशिवरात्री होती. आज काय आज दिवस दाखवावं लागतंय म्हणून महादेवाला. पुरणपोळीचा उपवास. स्वयंपाक असतो होय? असं आहे का? तर काय पुरणपोळी हाय पण खाऊच वाटत नाही. पुरणपोळी आता बघा, आता हो का इथं दुर्डी ह्याच्यात हो का इथं पापडी आहे. आणि मला तर ही पापडी पण आवडत नाही. मला तो फक्त का तांदूळाची पापडी आवडते, ही नाही आवडते. हो का इकडे पोळ्या, चपाती आहे का? हो का चपाती आहे आणि पोळी आहे. पोळी तर काय खाऊ वाटत नाही. चपाती घेतो नगर पोळी हीच कर ना, पोळीच खाणार, चपाती नाही खायला. तू पण पोळी खा ना. आई नग हो का इकडे आमटी नाही, आमटी नाही, हो का भात आहे. इथं भात आहे. हो का इकडे इथं आहे आमटी. हो का इथं काय इकडे भजी. इथं तर फरसाण आहे हो का भरणीत. आणि तो हो का घाटे असे भाजली. तर आता सध्या तर हो का हे घेतलं, आता वाढूनच घेतो का वाढून. पण का पुरणपोळी, गावातली पुरणपोळीचा स्वयंपाक लय भारी. असं म्हणजे कधी कधी खातो मी पण असं, पण जेव्हा खाऊ वाटेल तेव्हाच, मन होईल तेव्हाच, नाहीतर नाही. पुरणपोळी खातच नाही. पण बारस राहते खरं. खरंच बारस का? बारशीचं पुरण घालावं लागते मोठ्या एकादशी. असं असते का? बारस मग असते मग. हो ना. भात कशाने घेऊ आता का? हाय की इथं थांब, पोळी आहे. सोबत जीव वाटत नाही. तर भावानं इकडे घेतले वाढून. पोळी तर काय नाही, थोडं आता फरसा घेतली तर घेऊ. भजी घेतो 2-4. मस्तपैकी आता करा जेवण. असं पण रोज मी का आता सध्या तर घरच्या सोबत जेवतच नाही. सारखं म्हणते जेवत नाही. हाय काय हाय काय जीव वाटते आमच्या सोबत तुला. सवच लागल्या तुला. तुम्ही लय लवकर जेवता. मग आतापर्यंत बस आमची एक झोप होईल तोपर्यंत, तुझी वाट बघत बसल्यावर. जेवायला की आता मग काम केल्यावर झोप भूक लागते, कामच करत नाही भूक लागत. होय का होय भूक लागेल ना काम. हरभर राहिल्यात तेवढं सगळं काढून येत कृषी भरतीला भूक लागते. हा तिने गोळा करते, तू गट आणून टाक तुझ्या मागणी तर लई काढाय बघ गोळा करायला उद्याच्याला. तेवढ्या सकाळी का? आई बरोबर जाते तेवढ्या सकाळ म्हणजे तिने आंघोळ केल्यावरती 8-9 वाज आहे. बघू जाऊ. एकल्याला गोळा करायला ले हाय म्हणून म्हणाले, तिनं गोळा करून दित्या, तू आणून टाकतोयस. बर जातो भावानो, करतो आता जेवण. घाटच खायला मागापासून भूक लागल्या, पोटात माश्या आवाज येईल पोटातून. करतो जेवण. भारी झालती ना आमटी, लय म्हणजे लय भारी झालती, लय भारी केली आहे ना आमटी. झाले जेवण आता. भाऊ खरं सुकतर का गावामध्येच आहे एवढं. असं जेवण तुम्हाला का बाहेर कुठंच भेटणार नाही, गावामध्ये घरी. आणि ते पण सगळं गावाकडलं शेतीत पिकवलेलं असते सगळं. आणि का भाऊ खरंच एवढं भारी केलं ना, लय भारी लागलं ते आमटी. मस्तपैकी पोट भरून जेवलो. तर आजच्या व्लॉगला इथंच थांबवतो. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करा, कमेंट करा
आणि लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.